आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून फुलांचे विभाग नावाची कथा. मास्तरांच्या हातात आज छडी नव्हती, खडूही नव्हता. त्यांच्या हातात फुले होती, रंगीबेरंगी कितीतरी फुले होती. जास्वंदीची, गुलाबाची, गुलछबूची अन मोगऱ्याची. वर्गात नुसता घमघमाट सुटला. मुलांना फारच मौज वाटली. ती नाचू लागली. मास्तरांनी आज फुले आणली. जो तो म्हणू लागला, पण ही दुसरी कसली फुले दिसतात त्यांच्या हातात? भोपळ्याची आणि भेंड्याची? ही कशाला आणलीत? मुलांना अचंबा वाटला. मास्तरांनी फुले टेबलावर ठेवली. मुले कौतुकाने भोवती धावत आली. कुणी हात लावू लागली, कुणी वास घेऊ लागली. अरे, हात लावू नका त्यांना, मास्तर ओरडले. बसा जागेवर. वास नाही घ्यायचा त्यांचा, हात नाही लावायचा त्यांना आणि वास नाही घ्यायचा त्यांचा. मग कशाला आणलीत ही फुले? मुलांना कळेना. ती जागेवर जाऊन बसली व एकमेकांकडे टकमक पाहू लागली. मास्तरांनी घसा साफ केला. वर्गाकडे गंभीर नजरेने एक वार पाहिले व पुण्यास सुरुवात केली. आज मी तुम्हास पुष्पे व त्यांचे विभाग या संबंधी माहिती सांगणार आहे. मुलांच्या डोळ्यापुढे काहीतरी चमकले. त्यांचे चेहरे लांब झाले. डोळे वाचून ती मास्तरांकडे बघू लागली. ही पहा, जास्वंदाची कळी. हिच्या या खालच्या आच्छादनाला पुष्पकोश म्हणतात. पुष्पकोश नीट लक्षात ठेवा. आता हे मोगऱ्याचे फूल पहा. याच्या नळीला वर पाकळ्या जोडलेल्या आहेत. ही दोन्ही मिळून त्यांचा पुष्पमुकुट होतो. समजले? हे दुसरे आच्छादन झाले. मुख्य भाग आताच आहे अजून. ऑफिसातले घड्याळ वर्गातून दिसत होते. एका मुलाने हळूच तिकडे डोकावून बघितले. तू काय पाहतोस तिकडे? मास्तर किंचाळले. इकडे बघ. आता हे गुलछबूचे फूल पहा. हे मी फाडतो. आत 6 तंतू दिसत आहेत. त्यांना पुंकेसर म्हणतात. हे पुंकेसर भेंड्याच्या फुलात पुष्कळ असतात. अगस्त्याच्या फुलात 10 असतात. मोगऱ्याच्या फुलात 2. हा मध्ये जो दिसत आहे हा स्त्री केसर. आता या पुंकेसरावर एक पिशवी आहे. त्याला परागकोश म्हणतात. हे पहा, बारीक बारीक. मास्तर, आम्हाला दिसत नाही इथून काही. 2 मुले हळूच उठून म्हणाली. दिसत नाही? का दिसत नाही? नाही दिसले तर ऐका नुसते. घरी गेल्यावर पहा. मध्ये बोलू नका. आता या स्त्री केसराला एक पोकळ नळी आहे. त्याच्यावर हा जाड भाग आहे. त्यास कळा म्हणतात. त्याखाली दुसरा पोकळ भाग आहे. त्यास बिजांड कोश म्हणतात. या बिजांड कोशातच बिजांडे असतात. याचेच पुढे फळ होते. समजले? तेव्हा प्रत्येक फुलात एकंदर 4 विभाग असतात. पुष्पकोश, पुष्पमुकुट, पुंकेसर व स्त्रीकेसर. कळले आता नीट? मुलांनी माना डोलावल्या व झामया दिल्या. मास्तरांनी फुले कागदात गुंडाळली आणि खिडकीतून बाहेर फेकून दिली व उपरण्याला हात पुसले. घंटा व्हायला अजून कितीतरी वेळ बाकी होता. एक मुलगा भीत भीत अर्धवट उठला आणि हलकेच म्हणाला, मास्तर, गोष्ट सांगा ना एक आम्हाला. बस खाली. मास्तर एकदम खेकसले. सुप्रसिद्ध मराठी साहित्याचे लेखक आचार्य अत्रे यांची फुलांचे विभाग नावाची कथा येथे समाप्त.